वी हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग गव्हर्नमेंट, अ व्हेरी पर्पजफुल गव्हर्नमेंट. जे भारताचं हित हे एकमेव ज्या सरकारच्या डोक्यात दिस इज द ओन्ली सिंगल थिंग दॅट इज रिअली देअर फोकस. अशा प्रकारचं सरकार आज आपलं आहे. त्यामुळे भारताची म्हणजे दिशा उत्तम आहे. याबाबतीत मला काहीच शंका नाही मनामध्ये. तुम्हाला जर यूएस, चायना वगैरे अशा लोकांबरोबर जर काम करायचं असलं, मी ॲडव्हर्सेरियल म्हणत नाही. कारण आजकाल काय आहे जगामध्ये सगळे छान आहेत. कुणीही ॲडव्हर्सेरी नसतात. चायना लगेच आपल्याशी बोलायला लागलं. जेव्हा चीनच्या असं लक्षात आलं, की आता हे यूएसचं आपल्यावर काहीतरी जोरात बडगा येणार आहे, तर ते लगेच भारताशी बोलायला लागले. किंवा मी आत्ताच वाचत होते, की आता युरोपियन देशांबरोबर पण आपला एफटीए चालू आहे. बीटीआय म्हणतात त्याला. तर ते अनावश्यक जेंडर, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, स्टेट ओन्ड दुनियाभरच्या गोष्टी ते त्यात घुसवतात. आता ते पण म्हणतायत, की नाही, नाही ते सगळं जाऊ दे. सध्या आपण फक्त ट्रेड इन गुड्सवर करू. म्हणजे अशा संधी निर्माण होतात, केवळ यूएसच्या बॉर्डरमध्ये येणारी चीनी वस्तू ही ₹154 ची होते. भारतीय वस्तू ₹126 ची होते. टर्किश वस्तू ₹110 ची होते. तर हे आयात शुल्क ट्रम्प जे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती यूएसचे त्यांनी लावलेली आहे. आणि ह्याचा काय परिणाम होईल हे कुणाला अजून माहित. नमस्कार. महा एमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अमेरिकेकडून आपल्यावरती सर्वच भारतासह जवळपास 25 देशांवरती आयात शुल्क वाढीची कारवाई करण्यात आलेली आहे. या संपूर्ण आयात शुल्क वाढीमुळे नेमके परिणाम काय होणार आहेत? मुळात ही आयात शुल्क का लादलं गेलंय आणि भारत या संपूर्ण भविष्यामध्ये कशा प्रकारच्या संधी शोधणार आहे, या संपूर्ण विषयावरती आज आपल्यासोबत चर्चा करायला आहेत संगीता गोडबोले मॅडम. मॅडमची ओळख करून देताना, मॅडम आपल्या भारतीय महसूल सेवेत त्या माजी अधिकारी आहेत. त्याच्यानंतर त्या सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या त्या माजी महाव्यवस्थापक आहेत. सो ह्या आपल्या त्यांच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासही मोठा आहे संपूर्ण इंटरनॅशनल ट्रेडच्या संदर्भातला. तर आपण आपण संपूर्ण विषय त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर भारताच्या संधींबद्दलही, पुढील भविष्यातील संधींबद्दलही त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम महा एमटीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल. हा एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, इव्हॉल्विंग विषय आहे आणि त्याबद्दल गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. मॅडम, सर्वात पहिले हे जे आयात शुल्क लादलं गेलंय, हे संपूर्ण का लादलं गेलंय आणि ह्याच्यामधनं नेमकं होणार काय आहे, तर ह्याच्या मागची कारण परंपरा काय आहे, याच्याबद्दल आपलं आकलन काय, हा पहिला प्रश्न. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला जगातल्या 70 देशांवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ्स लावले. त्यातलं मॅक्सिमम टॅरिफ म्हणजे आयात शुल्क. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलीही वस्तू अ, अमेरिकेत निर्यात करता, अमेरिका म्हणजे यूएस, युनायटेड स्टेट्स. अमेरिकेमध्ये निर्यात करता किंवा कुठलीही वस्तू जेव्हा अमेरिका आयात करते, तेव्हा अमेरिकन बॉर्डरवर कस्टम्सचे अधिकारी जो एक टॅक्स लावतात, त्याला इंग्लिशमध्ये टॅरिफ असं म्हणतात आणि मराठीमध्ये आयात शुल्क. तर ट्रम्पनी 70 देशांवर मिनिमम 10% ते मॅक्सिमम चीनवर 54%, 54% आयात शुल्क लावलेलं आहे. आपल्याला 54% याचा अर्थ समजायला पाहिजे, की जर आपण ₹100 ची वस्तू आयात केली, तर आता ती आपल्याला ज्या क्षणी ती अमेरिकेच्या बॉर्डरमधनं आत येते, त्या क्षणी ती ₹154 ची होते. आणि मग त्याच्यावर आणि इतर ज्या गोष्टींचा ट्रान्सपोर्टेशन असेल, दुकानांमध्ये विक्री असेल, मधले स्टॉकिस्ट असतील, डीलर्स असतील वगैरे किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर का ती असेल इंटरमिजिएट काय म्हणायचं त्याला मटेरियल असेल, तर ती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाईल. परंतु जस्ट टू क्रॉस द बॉर्डर केवळ यूएसच्या बॉर्डरमध्ये येणारी चीनी वस्तू ही ₹154 ची होते. भारतीय वस्तू ₹126 ची होते. टर्किश वस्तू ₹110 ची होती. तर हे आयात शुल्क ट्रम्प जे प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती यूएसचे त्यांनी लावलेली आहे. आणि ह्याचा काय परिणाम होईल हे कुणाला अजून माहित नाही. कारण हे न भूतो
असा प्रयोग आहे. मी न भविष्यती मुद्दाम म्हणणं टाळतेय ह्याचं कारण ह्याच्या पुढे हे काय करतील हे सांगता येत नाही. ट्रम्प यांच्या बाबतीत ते अतिशय अ, वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असे आहेत आणि आत्तापर्यंत जी एस्टॅब्लिश्ड ग्लोबल ऑर्डर ज्याला आपण म्हणू, जे सगळे नियम आहेत, ते नियम सगळे त्यांनी मोडायचं ठरवलं. त्याच्या मागे त्यांची काही विचारही आहे. असं नाही की मनात आलं आणि केलं असा विचार असं नाहीये. त्यांचा तो काही विचार आहे. परंतु तो प्रयोग आहे. कारण त्यांच्या विचारांनी त्यांनी जे काही हे नवीन सगळ्या जगावर लादलेलं आहे, त्याचे परिणाम काय होतील आणि त्यातून काय उत्पन्न होणार आहे, याच्यावर 2 फार टोकाची वेगळी मतं आहेत. सर्वसाधारणतः जे इकॉनॉमिस्ट आहेत, जे ट्रेडवर विचार करणारे आहेत, जे जिओ स्ट्रॅटेजिक, जिओ पॉलिटिकल, जिओ इकॉनॉमिक अशा सगळ्या गोष्टींवर विचार करणारे जे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याचे भयानक परिणाम केवळ अमेरिकेला नाही, तर सगळ्या जगाला भोगायला लागणार आहेत. परंतु ट्रम्प यांचं म्हणणं आहे, की मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा, हा जो त्यांचा कॅम्पेन आहे, त्या कॅम्पेनचा हा एक फार मोठा आधारस्तंभ असणार आहे, टॅरिफ हा. आणि आम्हाला आत्तापर्यंत जगाने फसवलं. आमचा गैरफायदा घेतला आणि जागतिक सगळ्या ज्या इकॉनॉमीज आहेत, त्यांनी आमचा गैरफायदा घेतला आणि आता आम्ही आमच्या लोकांवरचा टॅक्स कमी करणार आहे. पण टॅक्स जरी कमी केला, कर जरी कमी केला, तरी तुम्हाला सरकार चालवायला पैसे लागतातच. तर ते कुठनं मिळणार? तर ते या टॅरिफ्समधून मिळणार. असं त्यांचं एक सर्वसामान्य सहज समजणाऱ्या लॉजिकमधला जो भाग आहे, तो हा आहे, की वी विल इम्पोज टॅक्स कट्स म्हणजे वी विल डू टॅक्स कट्स. म्हणजे आमच्या स्वतःच्या लोकांवर आम्ही टॅक्सेशन कमी करू, परंतु टॅरिफमधून आम्ही ते पैसे मिळवू. तर याचा काय कोणावर परिणाम होणार दॅट आत्ता हे फारच सगळं काय म्हणायचं लाइक एक टर्म आहे व्हुका. व्ही-यू-सी-ए व्हुका वर्ल्ड म्हणजे व्ही-यू-सी-ए व्हॉलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स आणि अँबिग्युअस अशी तर इट फिट्स चपखल बसणारी आत्ता जगात जे काय चाललंय विशेषतः ट्रेड या विषयात त्यालाही चपखल बसणारी अशी ही एक संज्ञा आहे हुक्का हुक्का वर्ल्ड. तर अशी परिस्थिती आहे. कारण USCMA म्हणजे युनायटेड स्टेट्स, कॅनडा, मेक्सिको ह्यांची जी एग्रीमेंट आहे म्हणजे युएसला 2च बॉर्डर्स आहेत. एक वर कॅनडा आणि खाली मेक्सिको. आपल्यासारखे 4-5 देश त्यांना बॉर्डर्स नाहीये. 2च बॉर्डर्स आहेत. त्या एक मोठी म्हणजे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया पूर्वी त्याला म्हणायचं नाफ्टा. आता ते USCMA हे अतिशय घट्ट विणलेली अशी जी एग्रीमेंट होती या 3 देशांमधली आणि त्याच्यामध्ये मेक्सिको आणि कॅनडानी अनेक अतिशय जाचक अटी मान्य केलेल्या होत्या. कारण त्यांना असं वाटलं, की आपल्याला अमेरिकन बाजारपेठ जर त्यात शिरायचं असलं तर ठीक आहे, आपण या अटी मान्य करू. तर ती USCMA सुद्धा यांनी पूर्णपणे धुडकावून लावलेली आहे या क्षणी. आणि त्यामुळे काय होणार? WTO विश्व व्यापार संघटना जे WTOचे काही नियम आहेत, जे सगळ्या 164 167 देशांनी मिळून मान्य केलेले आहेत. त्याला आपण MFN असं म्हणतो, मोस्ट फेवर्ड नेशन. त्याचं मराठी मला काहीतरी फार विचित्र ट्रान्सलेशन मिळालं म्हणून मी तो इंग्लिशच शब्द वापरते. मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे सगळ्या देशांना आम्ही एकच टॅरिफ लावू. म्हणजे उदाहरणार्थ, भारतात जर एक आम्ही समज गाडी, मोटर कार आम्ही जर आयात करणार असू, तर सगळ्या देशांना एक असतो 150% आम्ही टॅरिफ लावू. फक्त ज्या देशांबरोबर आम्ही फ्री ट्रेड एग्रीमेंट केलेली आहे, मुक्त करार केलेला आहे, मुक्त व्यापार करार केलेला आहे, त्यांना आम्ही कमी ह्याच्यात जर आम्ही ठरवलं तर आम्ही कमी टॅरिफ लावू शकतो. उदाहरणार्थ एक गाडीचं मी उदाहरण घेते. आता ट्रम्पनी काय केलंय, की गाडी जर चायनातून येणार असली तर 54%, जर टर्कीतून येणार असली तर 10%, जर बांगलादेशमधून येणार असली तर 46% वगैरे अशी काही रँडम आयात शुल्क आयात कर त्यांनी लावलेला आहे. हे WTOच्या अगदी बेसिक प्रिन्सिपल्सच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे एखाद्या गावात असं झालं, की आता रस्त्याचा नियमच नाही. गाडी डावीकडनं चालवायची का उजवीकडनं चालवायची का इथे यू-टर्न घ्यायचा नाही का रस्त्याच्या मध्यातच थांबायचं का काय अजिबात नियमच नाहीत. कसलेच नियम नाहीत. असं जर एखाद्या शहरात झालं, तर केवळ त्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत नाही. त्या पूर्ण शहरावरच परिणाम त्याचा होतो. तशी आजची जगाची स्थिती आहे, की जर मल्टिलॅटरल ट्रेडिंग रूल्स जे असतात, तेच जर आता नाहीत अचानक असं जर 2 एप्रिलला झालं, तर काय? तर अशी
युएसची आत्ताची परिस्थिती. मॅडम, याचा तुम्ही आता एक संपूर्ण अमेरिकेने आयात शुल्क का लादलंय ह्याच्याबद्दल तुम्ही मला विस्तृत सांगितलं. तर आपला मूळ विषय भारताशी संबंधित आहे. तर भारताच्या कुठल्या क्षेत्राला या आयात शुल्क वाढीचा फटका बसणार आहे? आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गंमत अशी केली की त्याच्यामध्ये भारतातल्या काही क्षेत्रांना त्यातून वगळलं पण आहे, काही क्षेत्रांमध्ये कमी टॅक्स पण लावलेला आहे. तर हे असं का त्यांनी केलेलं आहे? याच्या मागची कारणं काय आहेत? आणि याचा भारतातल्या एकूणच व्यापारावरती कसा परिणाम होणार? अ, ते भारताकडे जाण्यापूर्वी आपण एक थोडं त्यांनी टॅरिफचं कॅल्क्युलेशन कसं केलं तिकडे जाऊ. कारण कसं आहे, तुम्ही जगात व्यापार करायला जाणार असल्यामुळे केवळ तुमच्यावर किती टॅरिफ लागतो हे महत्वाचं नाहीये. तुमच्या कॉम्पिटिटर्सवर किती लागतो हे जास्ती महत्वाचं आहे खरं म्हणजे. म्हणजे आपल्यावर जर 26% आणि चीनवर 54% तर आपल्याला हा सुखद आनंदाचा धक्का देणारी गोष्ट आहे. जर उलटं असतं समज आपल्यावर 56% आणि चीनवर 34% तर मग आपली फारच परिस्थिती बिकट झाली असती. तर त्या सुरुवातीला त्यांनी नॉन टॅरिफ बॅरियर्स, त्याच्यानंतर तुमच्या करन्सी पॉलिसीज, स्ट्रक्चरल एसिमेट्रीज वगैरे असे मोठे-मोठे शब्द भरपूर वापरले, की आम्ही रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय परस्पर अवलंबून असे परस्परावलंबून असे आम्ही टॅरिफ तुम्हाला लावू. म्हणजे तुम्ही जर आम्हाला जास्ती टॅरिफ लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला तेवढेच टॅरिफ लावू. अशी काहीतरी त्यांनी एक अशी जगाची किमान समजूत झालेली होती. आणि ते केवळ टॅरिफ म्हणजे त्या आयात शुल्काशी केवळ संबंधित नाही, तर नॉन टॅरिफ बॅरियर्स काय आहेत तुमच्याकडे? उदाहरणार्थ भारतामध्ये आपण ज्या गाई म्हशींना मीठ किंवा रक्त किंवा मांस हे खायला घातलं जातं. अशा गाई म्हशीं असं हे खायला घातलं जातं यूएसमध्ये आणि अशा गाई म्हशींचं दूध किंवा दुधाचे कुठलेही प्रकार भारत बॅन करतो. आपण याची कल्पनाही करू शकत नाही, की गाई म्हशींचं जे फीड असतं, कॅटल फीड असतं, ते इतर मांस आणि अशा गोष्टीतून तयार झालं. त्यामुळे इंडिया बॅन्स इट. भारतातल्या दुधामध्ये असं आपल्याला म्हणजे आपल्या कल्पनाही आपण करू शकत नाही. तर त्याला ते नॉन टॅरिफ बॅरियर समजतात. त्यामुळे तुमच्या नॉन टॅरिफ बॅरियर्स काय, तुमचे स्ट्रक्चरल इन्कन्सिस्टन्सी वगैरे असे बरेच मोठे-मोठे शब्द वापरले. परंतु यूएसने काय केलं, सरळ तुमची यूएस बरोबर ट्रेड डेफिसिट किती, म्हणजे तुम्ही किती जास्त विकलं यूएसला डिवाइडेड बाय युअर एक्सपोर्ट्स असा एक साधा अतिशय बालिश फॉर्म्युला वापरून म्हणजे किंडरगार्टन फॉर्म्युला असं लोक त्याला आता म्हणतात. असा वापरून त्यांनी सगळ्यांवर ते टॅरिफ ठोकलेले आहेत. त्याची गंमत अशी झाली आहे, की उदाहरणार्थ स्वित्झर्लंडवर 31% टॅरिफ आहे. स्वित्झर्लंड इंडस्ट्रियल टॅरिफ स्वित्झर्लंडचा 0 आहे. आपणहून त्यांनी आज नाही, त्यांनी बराच पूर्वी केलेला आहे. म्हणजे स्वित्झर्लंड काहीही आयात करताना इंडस्ट्रियल गुड्स कुठलेही आयात करताना त्यांचा टॅरिफ 0 आहे. तरीही त्यांच्यावर अमेरिकेने 31% टॅरिफ लादलेला आहे. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त. तर ह्या असे वेगवेगळे टॅरिफ लादले गेले. त्याच्यात भारतावर सुदैवाने आत्ता फक्त आधी ते 27 म्हणाले होते, पण नंतर 26% असा टॅरिफ लादलेला आहे. आणि फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर्स, कॉपर आणि एनर्जी प्रॉडक्ट्स अशा या 3-4 सेक्टर्सवर टॅरिफ त्यांनी लावलेले नाहीयेत ट्रम्पनी. त्याचं कारण अगदी सोपं आहे. म्हणजे आपण त्या सेक्टर्सची नावं घेतली कीच आपल्याला समजू शकतं. फार्मास्युटिकल हा तुमच्या बेसिक पॉप्युलेशनच्या हेल्थसाठी आणि भारताचा म्हणजे हा एक भारतासाठी नाही, हे सर्वच देशांवरून ही जी येणारी प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यावर टॅरिफ नाहीये. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर्स हे आजच्या काय म्हणायचं इट इज टुडेज ऑइल इझंट इट? कारण सगळ्या इलेक्ट्रॉनिक गुड्ससाठी सेमीकंडक्टर्स, त्याचे चिप्स सगळं लागत असतं. त्यामुळे त्याच्यावर टॅरिफ नाहीये. एनर्जी ही जग प्रचंड प्रमाणात एनर्जीचा वापर करतंय. म्हणजे ऑइल असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, जे काही एनर्जी प्रॉडक्ट्सवर त्यांचा टॅरिफ आहे आणि कॉपर. कुठल्याही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कॉपरचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि ते कॉपर हळू-हळू जगातलं गायब व्हायला लागलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतोय. त्यामुळे कॉपर अशा 4-5 सेक्टर्सवर त्यांनी टॅरिफ लावलेला नाही. आणि बाकी टॅरिफ त्यांनी जे लावलेले आहेत, ते व्हिएतनाम, कंबोडिया, बांगलादेश आणि चायना हे आपले 4 जे मेन कॉम्पिटिटर्स आहेत तसे एशियातले, त्यांच्यावर जास्ती टॅरिफ लावलेलं असल्यामुळे आपली तशी तितकी अवघड अशी
परिस्थिती नाहीये. पण हेही आहे की इतरांचा टॅरिफ जास्ती आणि आपल्यावर लादलं गेलेलं आयात शुल्क कमी. हे जरी असलं तरी त्याचा फायदा घेण्याची व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे. ती आहे का? ही विचार करण्याजोगी गोष्ट. आता तुम्ही आपल्या संपूर्ण उत्तराच्या शेवटी तुम्ही आम्हाला सांगितलं की भारताने आता भारताच्या कॉम्पिटिटर्स वरती जास्त टॅरिफ आहे आणि भारतावरती कमी टॅरिफ आहे. तर हं. ह्याचा एक फायदा करून घेण्यासाठी भारतामध्ये व्यवस्था आहे का याच्याबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर नेमका हा फायदा कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे आणि त्यासाठी कशी व्यवस्था असली पाहिजे ह्याच्या पुढचं मी भारताने कशा पद्धतीने काम करायचं ह्याच्या आधी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की खरंच त्याची व्यवस्था कशी असायला हवी आणि तरच त्याचा फायदा होऊ शकतो भारताला. तर ही व्यवस्था कशी असायला हवी? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं चायनावर 54%, 46% ऑन व्हिएतनाम, 37% ऑन बांगलादेश आणि 36% ऑन थायलंड हे आहेत. हे जे उदाहरणार्थ व्हिएतनाम आणि बांगलादेश हे क्लिअरली आपल्या टेक्सटाईलसाठी दे आर अवर कॉम्पिटिटर्स आणि त्यांच्यावर बऱ्यापैकी म्हणजे 10 आणि 20% जास्ती टॅरिफ लावलेला आहे. त्यामुळे भारतीय टेक्सटाईल्सला डेफिनेटली म्हणजे व्हिएतनामीज आणि बांगलादेशी टेक्सटाईल्सपेक्षा भारतीय टेक्सटाईल्स हे 20% स्वस्त अमेरिकेत पोहोचणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. पण तो फायदा होण्यासाठी आपल्याला त्या स्केलवर म्हणजे उदाहरणार्थ काल परवाच मी एक हे ऐकत होते असंच बरेच सध्या चालू आहेत अशा प्रकारची चर्चा. तर त्या चर्चेमध्ये जे एक्सपर्ट होते ते असं म्हणाले, की भारतामध्ये 500 पेक्षा जास्ती कामगार असलेले टेक्सटाईल्सचे कारखाने किती आहेत? बांगलादेशमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक कारखाना हा 5,000 पेक्षा जास्ती कामगार असलेला कारखाना आहे. म्हणजे तो स्केल जी आहे, ती स्केल आपल्याला अचीव्ह करता येणार आहे का? नुसतं त्यांना 10% आणि 20% टॅरिफ जास्ती लागणार हे ठीक आहे. त्याच्यावर व्यापार चालत नाही ना. तुमची वस्तू तिथे चांगल्या क्वालिटीची पोहोचली पाहिजे, वेळेत पोहोचली पाहिजे, चांगल्या किमतीला पोहोचली पाहिजे, कन्सिस्टंटली पोहोचली पाहिजे. एक कन्साइनमेंट पाठवली आणि नंतर 4 महिने काही नाही असं. हे होता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला चांगली रॉ मटेरियल्स पाहिजेत. म्हणजे तुम्ही चांगले टेक्सटाईल्स जरी म्हटलं, तरी एक शर्ट किंवा एक कुठलेही निर्माण करण्यासाठी अनेक अगदी दोरा, ते शिवण्याची मशीन्स, त्याच्याला असणारी बटणं, पॅकेजिंग अशा अनेक चांगल्या झिप्स या चांगल्या क्वालिटीच्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्यामुळे ह्या प्रकारची आपली तयारी होण्यासाठी जे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे केवळ एक संधी तर दिसतीये, परंतु ती संधी घेण्यासाठीची जी तयारी हवी, ती व्हायला पाहिजे आणि मी नुकतं तुम्हाला उदाहरण देते. पियुष गोयल स्टार्टअप महाकुंभमध्ये आले होते आणि सगळ्यांना माहिती आहे ते त्यांनी अतिशय योग्य मुद्दा मांडला, की आपल्याला काय नुसती व्हेगन आईस्क्रीम आणि काय म्हणायचं त्याला व्हेगन बिस्किटं असं विकायचंय का? का आपल्याला डिलिव्हरी स्टार्टअप्स करायचेत का? आपण फंडामेंटल सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे स्टार्टअप्स आपण का निर्माण करत नाही आहोत? त्यांचा अतिशय उत्तम मुद्दा होता. पण त्याच्यावर जो काय गदारोळ झाला, तोही योग्यच होता. कारण आपल्या स्टार्टअप्सना ज्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, दुर्दैवाने आपल्या देशामध्ये, जे आपण ठीक करू शकलेलो नाही. आपण ईज ऑफ डुइंग बिझनेस वगैरे असं बोलतो भरपूर, पण ॲक्चुअल ऑन द ग्राउंड काम करणाऱ्या लोकांना त्याचा कुठे दिसत नाही फायदा. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्रेडिट आहे, लॉजिस्टिकल इश्यूज आहेत, त्याच्यानंतर लेबर लॉज आहेत, त्याच्यानंतर आता मी खरं सरकारीच हे आहे एक्स सरकारमधलीच होते. पण सरकारी व्यवस्थेत येणारे हजारो प्रकारचे अडथळे आहेत, करप्शन आहे. या सगळ्या गोष्टींवर मात करून आपल्या उद्योजकांना काम करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी असणं, ती वेगाने करणं आणि मग ते यूएसचं मार्केट कॅप्चर करणं, अशा स्टेजेसमध्ये म्हणजे ती संधी तर आहे. आपल्या म्हणजे मी म्हणते की अपेक्षेपेक्षा हे टॅरिफ्स आपल्याला खूपच जास्ती फेव्हरेबल आहेत. पण त्या फेव्हरेबल टॅरिफचा उपयोग करून घेणं, याच्यासाठी जे करायला लागतं ते करणं आवश्यक आहे. तरच त्याचा काही फायदा. मॅडम, तुम्ही आता म्हटलात, की भारताने आपल्या क्षमता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपल्याला या
आयात शुल्कामध्ये जी भारताला जे काही थोडंफार कन्सेशन दिलं गेलंय, त्याचा फायदा घेता येऊ शकतो. तर भारत सरकारने पी-एल-आय नावाची एक स्कीम आणली आहे. त्याच्यामधनं भारत सरकारचं धोरणच असं आहे, की त्या स्कीमद्वारे भारताची निर्यात क्षमता वाढवणं, ते निर्यातक्षम जे प्रोडक्शन्स आहे आपलं, त्याला स्ट्रेंथन करणं आणि त्यातून भारताची निर्यात वाढवणं, हा एक भारत सरकारचं ह्याच्यामागचं एक धोरण आहे. तर भारत सरकार अशा पद्धतीची काही स्कीम तयार करू शकतं का, की जे अमेरिकेला अमेरिका सेंट्रिक जे आपला एक्सपोर्ट आहे, तो आपला जास्तीत जास्त वाढवण्यासाठी भारत सरकार अशा पद्धतीच्या स्कीमचा वापर करून आपण त्या उत्पादनांना स्ट्रेंथन करू शकतो का? अशा प्रकारची कुठली व्यवस्था आपण आणू शकतो का? पहिलं म्हणजे एक गोष्ट आहे, की जी पी-एल-आय स्कीम आहे, ती प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे. इट इस नॉट अन एक्सपोर्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. कारण अंडर डब्ल्यू-टी-ओ रूल्स एक्सपोर्टला सबसिडाइज करणं इज नॉट अलाउड. इनफॅक्ट पूर्वी आपण असं करत होतो आणि त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध डब्ल्यू-टी-ओ मध्ये तक्रार वगैरे झाली आणि मग त्यामुळे आपण आता आपला मोर्चा वळवलेला आहे, की प्रोडक्शन वाढवण्यासाठी ह्या स्कीम्स आहेत. आणि डेफिनेटली नुसतं प्रोडक्शन वाढून भारताची जी बाजारपेठ आहे त्याच्या पलीकडे ते जाणारच आहे. ते जाणारच आहे. परंतु एक छोटीशी टेक्निकल हे होती म्हणून मी सांगितलं. इट इस अ प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. आणि येस डेफिनेटली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचे खूप चांगले रिझल्ट्स आता मिळत आहेत. प्रत्येक क्षेत्रातच मिळतायत असे नाही, पण काही क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स अशा क्षेत्रांमध्ये टॉयज चांगले आपल्याला रिझल्ट्स मिळतायत. आणि अशा प्रकारच्या स्कीम्स ह्या करू शकतो. पण त्याही पेक्षा मला असं वाटलं, की आता उदाहरणार्थ पियुष गोयल साहेबांचं जर परत उदाहरण घेतलं, तर त्यांनी एक ही डिक्लेअर्ड, की मी एक हेल्पलाईन करतो आहे स्टार्टअपसाठी. तर अशा प्रकारचे जरी म्हणजे काय असतात लहान-लहान गोष्टी असतात फालतू, की माझं एक फाईलच तिथे हालत नाहीये कुठल्यातरी काय म्हणायचं म्युनिसिपॅलिटीमध्ये. नाहीतर मला अमक्याचाच परमिट नाही मिळालेला. नाहीतर आमच्या इलेक्ट्रिसिटीचा अजून अशा अतिशय फालतू आणि किरकोळ गोष्टींवर आपले उद्योजक हे हॅरॅस होत राहतात. आपण कितीही कमी केल्या असल्या तरी अनेक प्रकारची परमिट्स आणि लायसन्सेस आणि ॲप्लिकेशन्स त्यांना करत राहावंच लागतं. त्यामुळे ओव्हरऑल अमेरिका हा ठीक आहे. हा एक तात्पुरता झालेला एक प्रसंग आहे. परंतु ओव्हरऑलच भारताचा कॉम्पिटिटिव्हनेस वाढवणं म्हणजे अमेरिकाच काय जगातल्या कुठल्याही मार्केटमध्ये आपल्याला सहज घुसता आलं पाहिजे अशा प्रकारचा कॉम्पिटिटिव्हनेस वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि सरकार वेळोवेळी असे काही ना काहीतरी प्रयोग करत असतं. परंतु त्याच्या मागे अतिशय नेटानी लागणं, चिकाटीनी लागणं आणि तेच परत करत राहणं, त्याच्यावर नीट मॉनिटर करत राहणं, आलेली प्रत्येक तक्रार धसास लागेलच, याचा कुठेतरी व्यवस्था करणं, अशा गोष्टी सरकारला कराव्याच लागतील. नाहीतर तुम्हाला कितीही हे काय ट्रम्पचं सांगता येत नाही. आज आहे आणि उद्या नाही अशी त्या ट्रम्प साहेबांची स्थिती आहे. त्यामुळे हेच टॅरिफ उद्या राहतील का बदलतील का आणि चौथंच काहीतरी होईल हे आपल्याला माहीत नाही. परंतु आपलं एकूणच आपली कॉम्पिटिटिव्हनेस सध्या या शब्दाचा भरपूर वापर होतोय, की भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनची सर्व्हिसेसचा कॉम्पिटिटिव्हनेस जोपर्यंत आपण वाढवत नाही, तोपर्यंत अशा ठीक आहे इतरही 4 संधी येतील. त्यांचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असला, तर ह्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर मॅडम ह्याच्याकडे पुढचा ह्यालाच लागून असा एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, की आता तुम्ही मगाशी आपण कापड उद्योगाबद्दल बोललात, की बांगलादेशमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होत आहे. तर भारत त्या कपॅसिटीपर्यंत पोहोचू शकतो का? तर आपण या इंटरव्ह्यूमध्ये अशा कुठल्या क्षेत्रांची चर्चा करू शकतो का? आपल्याला चर्चा करायला आवडेल, की भारताने आता या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या क्षेत्रांमध्ये आता भारताला या आयात शुल्कामध्ये मिळालेल्या सवलतीचा फायदा करून घेता येऊ शकतो. अशी कुठली क्षेत्र असू शकतात आणि त्याच्यामध्ये भारताने कशा पद्धतीने फायदा करून घेतला पाहिजे असं काय सांगता? एकतर आपल्याला ही सवलत मिळालेली नाही म्हणजे यूएसने आपल्यावर कुठलाही फेवर केलेला नाही. तो घडलेला आहे चुकून असं असं म्हणायला पाहिजे. कारण मी मगाशी याचं उदाहरण दिलं स्वित्झर्लंडचं मला वाटतं. स्वित्झर्लंडचे इंडस्ट्रियल टॅरिफ 0 आहे तरी त्यांच्यावर 31% लादलेलं आहे. सिंगापूर आपल्याला माहिती आहे. सिंगापूर दशकानुदशकं इट इस अ फ्री ट्रेड एरिया तरी त्यांच्यावर 10% टॅरिफ लादले. त्यामुळे ते जे काही गणित होतं त्यांचं, त्या गणितात आपल्याला 26 मार्क मिळाले. एवढंच म्हटलं पाहिजे. आपल्यावर अमेरिकेने काही फारसा विशेष फेवर केलंय असं काही नाहीये. आणि आता आपण कुठल्या
क्षेत्रांवर तर ते म्हणजे खूप ह्याच्यावर चर्चा होत असते. ॲग्रीकल्चर हा एक खूप मोठा विषय आहे. म्हणजे शेतकी त्याच्यातला आपली उत्पादन क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्याच्यात अनावश्यक नायट्रोजन फर्टिलायझर्स वापरून जे काही हानी होते आपल्या जमिनींची ती थांबवणं आवश्यक आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये काम करणं आवश्यक आहे. वेस्टेजमध्ये काम करणं आवश्यक आहे. टेक्सटाईल्स हा आपला शतकानुशतकांचा स्ट्राँग पॉइंट आहे. तो आपण बांगलादेशसारख्या लहानशा आपल्या शेजाऱ्याला कसा घालवून बसलो ते परत आणणं हे आवश्यक आहे. अशा बरेच सेक्टर्स आहेत. परंतु आत्ताच्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं, की इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्सटाईल्स आणि ॲग्रीकल्चर हे जे आपले जुने स्ट्राँग पॉइंट्स आहेत आणि हे नवीन-नवीन हायटेक निर्माण होत असणाऱ्या वस्तू आणि त्यातल्या टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट. पियुष गोयल जे म्हणले ते तेच होतं, की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट केलं पाहिजे. चायना आपल्या काही दशकं पुढे आहे इन टेक्नॉलॉजी. त्यामुळे या गोष्टी आपल्याला ह्या 4 गोष्टींकडे लक्ष देणं माझ्या मते सगळ्यात जास्ती आवश्यक आहे. थोडंसं आपण आता ह्याच्यामधनं आर्थिक गणिताच्या आपण आता सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही चर्चा सांगितली. आपण सही केली सुद्धा. वेगवेगळे पैलू आपण याच्यामध्ये बघितले. तर थोडंसं आपण जिओ पॉलिटिक्स या दृष्टीने पण या क्षेत्राकडे बघणं, या घटनेकडे बघणं महत्वाचं ठरतं. तर मला असं विचारावसं वाटतं, की भारताला आता ह्या सगळ्या सगळ्या बदलत्या जगामध्ये स्वतःचं प्रभाव क्षेत्र निर्माण करायचं असेल, तर नेमकी कुठे संधी आहे? म्हणजे भारताकडे 2 संस्थाही आहेत. म्हणजे सार्क ज्याच्यामध्ये भारत एक मोठा एक स्ट्रॉंग पार्टनर आहे त्याचा. त्याच्याबरोबर बिमस्टेक त्याची आता नुकतीच एक परिषद पण झाली. तर ह्या क्षेत्रांमध्ये भारत आता लक्ष केंद्रित करू शकतो का? रादर भारताने करायला हवं का? आणि अशा कुठल्या-कुठल्या संधी भारताला आता आहेत जिओ पॉलिटिक्स ह्याच्यामधनं, की याच्यामध्ये भारताला आता प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यातून भारत प्रगती साधू शकेल? बिमस्टेक आणि सार्क हे जे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत, ते भारताचं काय म्हणायचं आवर बॅकयार्ड असं म्हणतात त्याला. म्हणजे भारताच्या जवळपासचे देश असे ते 2 प्लॅटफॉर्म्स आहेत. ते एकूण आपला रिजनल प्रभाव उत्पन्न करण्यासाठीचे किंवा त्याच्यासाठी हे 2 चांगले टूल्स आहेत. परंतु तुम्हाला जर यूएस, चायना वगैरे अशा लोकांबरोबर जर काम करायचं असलं, मी ॲडव्हर्सेरियल म्हणत नाही. कारण आजकाल काय आहे जगामध्ये सगळे छान आहेत. कुणीही ॲडव्हर्सरी नसतात. चायना लगेच आपल्याशी बोलायला लागलं. जेव्हा चीनच्या असं लक्षात आलं, की आता हे यूएसचं आपल्यावर काहीतरी जोरात बडगा येणार आहे, तर ते लगेच भारताशी बोलायला लागले. किंवा मी आत्ताच वाचत होते, की आता युरोपियन देशांबरोबर पण आपला एफ-टी-ए चालू आहे. बी-टी-आय म्हणतात त्याला. तर ते अनावश्यक जेंडर, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, स्टेट ओन्ड दुनियाभरच्या गोष्टी ते त्यात घुसवतात. आता ते पण म्हणतायत, की नाही, नाही ते सगळं जाऊ दे. सध्या आपण फक्त ट्रेड इन गुड्सवर करू. म्हणजे अशा संधी निर्माण होतात. तर बिमस्टेक आणि सारखे चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत, पण ते लहान प्लॅटफॉर्म्स आहेत. माझ्या मते ब्रिक्स हा जो प्लॅटफॉर्म आहे, तो जास्ती स्ट्राँग आहे. त्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यात अधिकाधिक देश येऊ बघतायत आणि त्याच्यामध्ये रशिया हा जो आपला जुना मित्र आहे, तो चायना जो आपला ॲडव्हर्सरी पण आहे, पण मित्र आहे, पण अमेरिकेचा नक्कीच ॲडव्हर्सरी आहे. मग असे सगळे देश त्या ब्रिक्समध्ये आहेत आणि ब्रिक्समध्ये जर काही करायचं झालं, तर ब्रिक्समध्ये करण्याची ताकद निर्माण होऊ शकते. अ, असं मला वाटतं आणि त्यामुळे सार्क आणि बिमस्टेक आहे ठीक आहे. परंतु त्याहीपेक्षा ब्रिक्ससारखा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा चांगला वापर करायला पाहिजे. कारण अमेरिकेच्या या अशा अ, VUCA एक काहीतरी अतिशय व्होलटाईल हे निर्माण करण्याच्या आणि धिस इज जस्ट द बिगिनिंग म्हणजे इथून सिनेमा पुढे कुठे जातो आपल्याला माहीत नाहीये. तर त्याच्यासाठी कोअलिशन बिल्डिंग हे फार महत्वाचं आहे. केवळ भारत किंवा केवळ चायना किंवा केवळ EU काही करू शकत नाही. परंतु एक 10 चांगले देश जर एकत्र येऊन त्यांनी काही केलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ व्हिएतनामने ऑलरेडी डिक्लेअर केलंय, की आम्ही आमचे सगळे टॅरिफ्स 0वर आणतो, पण आमच्यावरचे टॅरिफ्स काढा. तर असं एखाद्या देशाने जर अमेरिकेपुढे नमतं घ्यायला लागले, तर मग इतर देशांची स्ट्रेंथ कमी होते. त्यामुळे तसं होण्यापूर्वीच एक चांगलं कोअलिशन बिल्ड करणे त्याच्या आणि भारत सध्या त्याच्यामध्ये एकदम काय म्हणायचं त्याला टॉपला आहे. इक्वी क्लोज असं सध्या आपल्या पंतप्रधानांनी अतिशय सुंदर शब्द वापरलाय, की पूर्वी आम्ही इक्वी डिस्टंट म्हणत होतो. तसं नाही. अर्थ तोच आहे.
तुम्ही 20 मीटरवरच आहात सगळ्यांपासून, पण त्याला तुम्ही आता इक्वी क्लोज म्हणता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची सगळी स्ट्रॅटेजी बदलता. आणि सगळे लोक तुम्हाला गंमत माहिती असेल स्वित्झर्लंडच्या एका स्ट्रॅटेजी डॉक्युमेंटमध्ये एक अख्खा पॅराग्राफ भारत हे कसं अचीव्ह करू शकला याच्यावर आहे, की भारत रशियाशी पण बोलतो, अमेरिकेशी पण बोलतो, ईयूशी पण असं. त्यामुळे इट इज इझी वी कॅन बी वन ऑफ द मेजर फॅक्टर्स इन कोalition बिल्डिंग. आपले जे पंतप्रधान आहेत त्यांची पर्सनल जी एक करिश्मा आहे, त्यांचे पर्सनल मेहनत आहे, त्यांचे परिश्रम आहेत आणि एकूण भारताची वाढणारी ताकद आहे याच्यामध्ये आय थिंक कोalition बिल्डिंग मध्ये ब्रिक्स माइट बी अ बेटर प्लॅटफॉर्म असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही आता ब्रिक्स बद्दल उल्लेख केला, त्याच्यानंतर भारत चीन संबंधांबद्दल उल्लेख केला. तर आता ह्या सगळ्या बदलत्या चित्रामध्ये भारत आणि चीन हे जे दोन एकाच वेळेला एका खंडामधले दोन जबरदस्त मोठे देश आहेत, त्याच वेळेला ते दोन बऱ्याच ठिकाणी परस्पर विरोधातही काम करतात. आता हे दोन देश अपरिहार्यपणे एकत्र येतील का? भारत आणि चीनला जवळ आणणारी घटना आहे का, असं वाटतं का तुम्हाला? जवळ आणणारी घटना इथपर्यंत मी नाही जाणार. पण एकमेकांशी बोलण्यास प्रवृत्त करणारी घटना डेफिनेटली आहे आणि चीननी सुरुवात केलेलीच आहे. म्हणजे लगेचच मला वाटतं त्या कोणाचा मोठा इंटरव्ह्यू होता मोदीजींचा त्याच्यावर लगेचच चीननी पॉझिटिव्हली काय त्याचं नाव मी विसरले. तर लगेच चीननी पॉझिटिव्ह की हो बरोबर आहे. इंडिया, भारत आणि चीन हे दोस्तच आहेत वगैरे असं लगेच त्यांनी तिथून सुरुवात केली. पण चीनला नक्कीच वाटतंय, की आता आपल्याला यूएसशी जर सामना करायचा असला, तर आपल्याला सगळ्यांचीच आपल्यालाही एका वेळी भांडण उकरून काढता येणार नाही. कारण युरोपनी ऑलरेडी त्यांच्यावर काही ना काहीतरी ट्रेडच्या विषयात काही ना काहीतरी मेजर्स युरोपने घेतलेले आहेत. आता अमेरिकेने तर एवढं 54% हे लावलेलं आहे. तर मग भारताला आपण जवळ केलं पाहिजे असं चीनला वाटणं साहजिक आहे. आपणही या संधीचा वापर करून जे काही शक्य असेल तेवढं तेवढ्या एकमेकांचे संबंध सुधारणं, व्यापार सुधारणं हे करू शकतो. परंतु चीनला आपण कधीही अंडर एस्टिमेट करता कामा नये असं मला वाटतं. कारण चीन बलाढ्य आहे, बेधडक आहे. कुठल्याही गोष्टी करायला जर त्यांना असं वाटलं, की हे आपल्या इंटरेस्टमध्ये आहे, तर ते मागे-पुढे बघत नाहीत. तुम्हाला माहिती असेल अमेरिकेतल्या पोर्ट्सच्या क्रेन्सवर त्यांनी कॅमेरे किंवा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट लावली होती टू स्पाय ऑन व्हॉट इज हॅपनिंग इन द यूएस पोर्ट्स. म्हणजे इथपर्यंत जाण्याची त्यांची मजाल आहे. टेक्नॉलॉजिकली दे आर फार अहेड ऑफ मेनी म्हणजे इव्हन द यूएस. टेक्नॉलॉजिकली दे आर रिअली, रिअली गुड. आणि मुख्य म्हणजे ते कधी काय करतील हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. चायना इज व्हेरी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच भारताला जी संधी आलेली आहे या यूएसच्या उद्योगांमुळे, की चीन बरोबर पुन्हा एकदा थोडे सलोख्याचे संबंध स्थापन करणं, त्या दिशेने जायला परंतु या सगळ्या ही बॅकग्राऊंड डोक्यात ठेवून असं भारताने केलं पाहिजे. मॅडम, आता आपण सगळ्याच पैलूंबद्दल चर्चा केली. मुळात हे टॅरिफ्स का लागले आणि कशा पद्धतीने त्याचं पुढे मार्गक्रमण होणार आहे. भारताला कुठल्या संधी आहेत याच्याबद्दलही आपण बोललो. तर मुलाखतीच्या शेवटाकडे असताना एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो, की आता पुढे भविष्यामध्ये संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं चित्र काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये भारत कुठे असणार आहे? भारताने आपलं स्थान कुठे शोधलं पाहिजे? काय सांगाल? भारताकडे भारताची अर्थव्यवस्था तर आजच ती सर्वात वेगाने वाढणारी ही भारताची अर्थव्यवस्था आहे. इव्हन आजच्या घडीला. आणि ती त्याच वेगाने वाढू शकण्याची अनेक चिन्ह आहेत आपल्याकडे. एक यंग पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर आपल्या टेक्नॉलॉजिकली वी आर एडव्हान्सिंग व्हेरी फास्ट. एक वी हॅव अ व्हेरी स्ट्राँग गव्हर्नमेंट, अ व्हेरी पर्पजफुल गव्हर्नमेंट. जे भारताचं हित हे एकमेव ज्या सरकारच्या डोक्यात दिस इज द ओन्ली सिंगल थिंग दॅट इज रिअली देअर फोकस. अशा प्रकारचं सरकार आज आपलं आहे. त्यामुळे भारताची म्हणजे दिशा उत्तम आहे. याबाबतीत मला काहीच शंका नाही मनामध्ये. पण मगाशी जे मी म्हटलं, की कॉम्पिटिटिव्हनेस आणि जिओ पॉलिटिकल जी टेन्शन्स आहेत, त्या टेन्शन्सना योग्य पद्धतीने जोखून आपली पावलं टाकणं. अ, अशा आणि सुदैवाने ट्रम्प त्या दृष्टीने भारताला काय म्हणायचं त्याला अ, जवळचे नाही मी म्हणणार, पण किमान आपल्या वकिलातींचं काम अधिक सुखकर करणारे असे आहेत. म्हणजे मला आमच्या एका ऑफिसरनी सांगितलं, की ट्रम्प निवडून आल्यानंतर काही तासात मोदींचा आणि त्यांचा फोन झाला पहिला
हा एकूण फॉरेन पॉलिसीमध्ये एक महत्वाचा अचीव्हमेंट आहे ही. कारण नुसतं चल मी हर्षदला फोन करते असं ते नाहीये. तो फोन होण्यापूर्वी ब्युरोक्रॅटिक लेव्हलला बोलणं असतं. काय काय मुद्दे बोलायचे, काय मुद्दे बोलले जाणार याच्याविषयी भरपूर विचार असतो आणि तो फोन घेणं हे सुद्धा त्या वेळेला ती एक स्ट्रॅटेजी असते किंवा ते एक सिग्नल असतं, एक जिओपॉलिटिकल सिग्नलिंग असतं, की कोणाचा फोन आधी आला आहे. तर याच्यामध्ये आपला अतिशय चांगले संबंध रशियाशी आहेत, अ, अमेरिकेशी आहेत. युरोपियन कमिशन आत्ताच एवढं मोठे होऊन गेले. त्यामुळे मला असं वाटतं, की ब्राईट फ्युचर पण आपण सगळ्यांनीच त्याच्यासाठी खूप मेहनत घेणं आणि त्या दिशेने सतत काम करत राहणं हे आवश्यक. मॅडम, आपण आज संपूर्ण या विषयावरती आम्हाला आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिलात आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण आज इथे उपलब्ध राहिला त्याच्याबद्दल आणि या संपूर्ण विषयाच्या सगळ्या पैलूंबद्दल आम्हाला इतकी व्हॅल्युएबल माहिती दिली आणि इतकी छान इन्फॉर्मेशन आमच्या प्रेक्षकांना आता ऐकायला मिळणार आहे. याच्याबद्दल आपलं महा एमटीव्ही कडून मनःपूर्वक आभार. धन्यवाद मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल. हा अतिशय रोचक विषय आहे आणि सध्या फारच चर्चेत असणारा विषय आहे आणि मराठीमध्ये याविषयी बोलणं हे मला जास्ती मजा वाटली कारण मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्यामुळे. तर परत एकदा तरुण भारतचे धन्यवाद. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. या मुलाखतीमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांबद्दलची आपली मतंही आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एनटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.